आहे, पुण्य किती केलं, हिशोब द्यायचा आहे, पाप किती केलं, परमार्थ किती केला, चांगले किती वागलात आणि वाईट किती वागलात, हा हिशोब द्यायचा आहे. हा हिशोब देताना पुण्य जर जास्त भरलंच तर स्वर्गाची प्राप्ती असते, पाप जर जास्त झालंच तर नरकाची प्राप्ती असते, आणि पाप पुण्य जर समान झालंच तर पुन्हा माणसाचा देह भेटतो. आता किती जणांना विश्वास आणि खात्री आहे, महाराज माझं पाप पुण्य समान होणार, मला पुन्हा माणसाचा देह भेटणार आणि नंतर मी परमार्थ करणार, पण आता हा भेटलेला देह आहे हा ऐश मध्ये घालवणार. किती जणांना विश्वास, महाराज मी आता आहे ना खाणार पिणार ऐश करणार मस्त जीवन जगणार, पण पुन्हा माणसाचा देह भेटला ना मग परमार्थ करणार. हे कितपत योग्य आहे? आता माणसाचा देह भेटलाय पण पुन्हा भेटेलच काय खात्री आहे का? आता योगायोग जुळलाय, चुकून चुकून जसा आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा माणसाचा देह भेटला. सांगितलं, पावला हा देह काकटाळी नाही, न घडो ते उपाय घडो आले. चुकून आता माणसाचा देह भेटलाय, बरोबर आहे का नाही गौरव महाराज? काय सायास प्रयास याच्यासाठी काही नाही केलं, पण आता भेटलाय. आता भेटलेला देह जर खाना पिना सोना बस एवढ्यासाठी घालवला तर झिरो, काही उपयोग नाही. मग ज्याच्यासाठी देह दिला, ज्याच्यासाठी भगवंताने आम्हाला हा अनमोल किमचा देह दिला, त्याच्यासाठी वापराय काय हरकत? मिळाला हा देह काकटाळी नाही. कसं सांगते उदाहरण तुम्हाला ऐका. तुमच्या गावचं सरपंच कोण आहे का? इथं आता आहे का सरपंच? नाही. कोण आहे सरपंच? सोमनाथ भाऊ बारोकर तुमच्या गावचं सरपंच आहे. योग सांगते बरं का. कालच्या पाठीमागच्या मासिक सभा ग्रामसभा झाली आणि त्या सभेत तुमच्या सरपंचाने सांगितलं, जो कोणी एखादा कावळा पकडून आणून देईल त्याला 50,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. किती? 50. कोणी सांगितलं? कुणाला? ग्रामपंचायत मध्ये ठराव पास झाला, ग्रामसभा झाली, त्याच्यात विषय मांडला, जो कोणी एखादा कावळा पकडून आणून देईल त्याला 50,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. आता कावळा पकडणं एवढं सोपं आहे का? माणूस काही बी पकडू शकतो, पण कावळा लय चतुर, एकच डोळा आहे पण ते लय हुशार. कावळा पकडणं लय अवघड, पण सांगितलं सरपंचांनी कावळा पकडून आणून देईल त्याला 50,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. ग्रामसभेत ठराव झाला. योग असा झाला, एक अंधग्रस्त होते, त्यांचा न चुकणारा नियम होता, रोज सकाळी उठायचं आणि गंगेवरती आंघोळीला जायचं. अजिबात काय दिसत नव्हतं. आंघोळ करायची आणि तिथंच भगवंताचं ध्यान करायचं, टाळी वाजवायची, भजन करायचं आणि माघारायचं. हा न चुकणारा त्यांचा नियम. पण योग असा झाला, ते दुसऱ्या दिवशी उठले आणि गंगेवरती आंघोळीला गेलं, नदीला. आंघोळीला गेल्यास नंतर आंघोळ वगैरे झाली, भगवंताचं ध्यान झालं आणि लागलं ना भजन करायला. भजन करता करता टाळी वाजवता वाजवता चुकून एक कावळा हातात आला. कोणाच्या? कोणाच्या? तुम्ही बोलते वा, म्हणजे मला कळलं माझी भाषा तुम्हाला समजते का न समजते. नाही तर उगं मी बडबड करायचं तुम्ही तोंडाकडे बघायचे असं नाही ना. आमच्या इकडे पद्धत अशी आहे, माणूस गेला ना मग उचलतात. तुमच्या इकडे कसं आहे? तसंच आहे ना? तसंच आहे ना? हां, माझी भाषा तुम्हाला समजते, जरा जरा तुमचं माझं सेम आहे. अजून उदाहरण दुसरं आहे का? आमच्या तिकडं वडाच्या झाडाला वांगी लागतात. तुमच्या इकडं नाही? मग कशाला वांगी लागतात? हां,
अहो महाराज, वांगी लागण्यासाठी वांग्याचं झाड लागतं, वडाच्या बेटा झाडाला वांगी नाही लागत. माणूस गेल्यावरच उचलतात, जिवंतपणे उचलत नाही. त्याप्रमाणे माझी भाषा तुम्हाला कळते, मग तुम्ही तोंडाकडे बघताय माझे नुसतं असं. मी बिहार भरून नाही आले, सेम आहे तुमचं माझं, कळतंय तुम्हाला सगळं. ऐका, ते अंधगृहस्थ होते, आंघोळ केली, ध्यान केलं, भगवंताचं भजन केलं, टाळी वाजवता वाजवता चुकून एक कावळा हातात आला आणि हातात आल्याच्या नंतर पहिली गोष्ट आठवली. काय आठवलं असेल? 100% काय आठवलं? 50,000 ग्रामसभा, सरपंच, 50,000 रुपये बक्षीस. पण मानवीमानाचा स्वभाव पहा कसा आहे. अरे 50,000 रुपये आपल्याला भेटणार, समाधानी राहायला पाहिजे का नाही पाहिजे? पण नाही, हे 50,000 आपल्याला होणार, आपण दुसरा कावळा पकडू, ते बायकोला होणार. आपलं असंच आहे का नाही? तशीच परिस्थिती. पण बायको होती, जरी आंधळ होतं तरी बायको होती. त्यावेळेचा काळ वेगळा होता. आता एक बेटा ना, त्यावेळेस कुणाला बी बायका होत्या, बरं 2-2, 3-3. आता तसं नाही, आता एकच मिळता मिळता नाकी नव्हेत. अंधगृहस्थ होते, बायको होती, पण मानवीयानाचा स्वभाव असा, तो कावळा हातात आला, हे 50,000 आपल्याला होतील, आपण दुसरा कावळा पकडू, ते बायकोला होतील. पण योग असा झाला, कावळा हातात आला, पण आता काय करायचं? ठेवलं नाही इथं, आता दुसरा कावळा पकडायचा. इथं ठेवला, इथं ठेवल्याच नंतर लागलं पुन्हा टाळी वाजवायला. टाळी वाजवता वाजवता इथला तर निघून गेलाच गेला, पण पुन्हा हातात येणं एवढं सोपं आहे का? फोटोग्राफर वाले येईल का? नाही ना. आवा आहे तो पण गेला आणि दुसऱ्याचं तर नावच नाही, दुसरा बी गेला. मला सांगायचं तात्पर्य त्याप्रमाणे हा झाला दृष्टांत. त्याप्रमाणे हा अनमोल किमचा देह भगवंताने आम्हाला दिला. जसा आंधळाच्या हातात कावळा भेटला होता, तसा आता हा देह भेटला भूषण महाराज. पण हा देह जर का असा आयुष मध्ये घालवला तर काहीही उपयोग होणार नाही. मग आता दिलाय भगवंताने देह, योगायोगाने चुकून आपलं आलोय माणसाच्या देहाला, तर ज्याच्यासाठी देह दिला त्यासाठी वापराय काय हरकत, काय प्रॉब्लेम? आता माझ्यासारखा माणूस अजून सोपा आहे का? मी कोळगाववरून तुमच्या इकडे आले, तुमच्या इकडं कोळगाववरून अंदरगाव, फाटा, पारगाव, केडगाव. सीताभाऊ मला फोन करत होते रात्री, काकी, मला आता काकी म्हणतात बरं का, ते उद्या जायचंय बरं का? म्हणलं हो. सकाळी परत फोन, उरकलं का? म्हणलं हो. निघल्या का? म्हणलं हो. म्हणलं कुठं? म्हणलं पारगाव. परत फोन, कुठं? म्हणलं केडगाव. पुन्हा फोन, कुठं? म्हणलं चौफुल्याव. परत, अहो काकी कुठं? म्हणलं हे काय कॉर्नरला इथं. अहो म्हणलं या ना इथं, आम्ही सगळी वाट पाहतोय. मी म्हणलं सीताभाऊ इथं 4-2 जण भेटल्यात, थोडा देवाचा विषय सांगते, मला थोडा वेळ होईल. म्हणलं किती वेळ होईल? म्हणलं 12 वाजतील. किती? अहो म्हणलं येडा झाला का काय तुम्ही? इथं आम्ही वाट बघतोय सगळे, 12 लिहून काय उपयोग आहे? तुम्ही काय म्हणता 12 वाजता मी इथं आल्यावर? बावळा ते म्हणतात ना. का? ज्याच्यासाठी आलो ते न करणे चुकी बरोबर. लय सोपं सांगते, चुकी बरोबर. एवढंच कळावं आपल्याला, ज्याच्यासाठी भगवंताने हा देह दिला त्याच्यासाठी न वापरणे चुकी बरोबर चूक. आता एवढंच कळू द्या, हा भारी देह भगवंताने आपल्याला दिला, दिला दे हा भजना
बांधा